मायबाप बंधू आणि भगिनींनो, सालाबाप्रमाणे याही वर्षी आई कवडधरा देवी मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम यज्ञाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी आंबेगाव गावठाण आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तगणांच्या प्रबळ अशा पाठिंब्यावर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यातील आजचा हा 5वा दिवस, काल्याचा दिवस या ठिकाणी यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे। हरिभक्तीपरायण भागवताचार्य किसन महाराज धंद्रे घोटवडी महाराजांचं आणि या गावचं एक अतूट नाटक गेली 20 ते 25 वर्षापासून आहे। सुरुवातीचं मंदिर जेव्हा उभं राहिलं, सुरुवातीचा सप्ताह सुरू झाला, इतरही कार्यक्रमामध्ये महाराजांचं नेहमी मार्गदर्शन या गावाला लाभलं गेलं। ही हरिनामाची परंपरा वैकुंठवासी बबन हरिभाऊ घोलप असतील, आदरणीय गवळी बाबा असतील आणि मोहन ज्ञानेश्वर जोशी मामा यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः 30 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। उत्तम प्रकारचं ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी केलं जातं। आपण सर्वांनी या ठिकाणी कृष्णाच्या लीला आणि घोड्या या ऐकून आपण नक्कीच मला वाटतं समाधानी आणि तृप्त झाला असाल, काल्याला आल्याचं समाधान आपल्याला लाभलं असेल। त्यामुळे आदरणीय आजचे काल्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण भागवताचार्य किसन महाराज धंद्रे यांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे। त्यासाठी ज्ञानदान रूपी आर्थिक सौजन्य ज्यांच्याकडून या कीर्तनासाठी लाभलेलं आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक मोहन ज्ञानेश्वर जोशी मामा यांना या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय आमचा कृषी उत्पन्न सभापती मंचरचे माजी सभापती, आमचे मार्गदर्शक, आमचे आंबेगावचे भूषण आदरणीय प्रकाशरावजी घोलप यांना या ठिकाणी विनंती करतो की महाराजांना आपण शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे। सदर कुटुंबियांना या ठिकाणी विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीनं होणारा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इकडे यायचंय। महाप्रसादाचं काल्याचे सौजन्य ज्यांच्याकडून आपल्याला विनंती करतो की आपल्या सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं होतोय, आपण सदरचा सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय। ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय, त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले, आपल्या गावावर वेळोवेळी प्रेम करणारे, नुकतीच ज्यांची पंचायत समितीच्या निमित्तानं प्रचंड बहुमताने निवड झाली आणि तालुक्याचं प्रथम पद ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय कैलासभाऊ काळे, ज्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, वेळोवेळी सहकारी या गावाला राहिलेलं आहे। आदरणीय कैलासभाऊ काळे पाटील, कार्यसम्राट, सभापती पंचायत समिती आंबेगाव यांना ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केलं जाते। आदरणीय मोहन ज्ञानेश्वर जोशी मामा यांना या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय बुवांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचे। बुवांना देखील विनंती आहे, देखील सहकार्य या गावासाठी खूप महत्वाचं आहे। आदरणीय बुवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा द्याव्यात। आपल्या गावचं ग्रामदेवत कवडदेवी आणि मुक्तादेवी देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं आजचं जे 5वा दिवस अखंड हरिनाम सप्ताह, आजचं काल्याचे कीर्तन भागवताचार्य किसन महाराज धोत्रे यांच्या वाणीने आजचं हे काल्याचे कीर्तन आपण सर्वजणांनी ऐकलेलं आहे। समाजामध्ये काम करत असताना महाराजांनी अनेक वेळा या गावामध्ये पूर्वीपासून येण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अनेक वेळेला सत्यामध्ये येत असतात आणि या गावठाणामध्ये हे सर्व कुटुंब विविध जरी जाती धर्माचं असलं तर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येऊन या चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात। आणि या आंबेगाव गावठाणाला जे काही वेळोवेळी मदतीची लागत असेल त्यावेळी आदरणीय नामदार धीरूभाई वळसे पाटील असतील, माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, यांच्या माध्यमातून अनेक विकास कामाच्या माध्यमातून काम करण्याचा योग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आला। आणि करीत असताना आपण पाहत आहे की या आंबेगाव गावठाणमध्ये आज तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे, पण एक देखणं रूप या आंबेगाव गावठाणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या तालुक्यामध्ये पाहायला भेटतं। एक चांगल्या पद्धतीने सुसज्ज एक इमारती असेल, त्याचप्रमाणे सुसज्ज
रस्ते असतील, चांगल्या पद्धतीचे मंदिर असेल, हायस्कूल असेल, मराठी शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, एक चांगल्या पद्धतीने सुविधा या ठिकाणी या ग्रामस्थांनी निर्माण करून या घोडेगावमध्ये जरी घोडेगाव असेल तर घोडेगावचं वैभव म्हणून आंबेगाव गावात एक चांगल्या पद्धतीने वास्तव्यास ही मंडळी येत असतात आणि गावाच्या जडणघडणीमध्ये अनेक वर्षापासून आमचे प्रकाशराव असतील, त्याचे सर्व सहकारी असतील, या गावाच्या प्रत्येक गावामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि या गावाच्या विकास कामामध्ये त्यांचा सुद्धा मोठा मोलाचा वाटा आहे. कारण काही मंडळी जी जुने लोक ह्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्यात त्यांना विसर पडलेला आहे. त्याच्या जुन्या लोकांनी या गावासाठी प्रयत्न केले, या गावासाठी काही कामानिमित्त प्रयत्न केले. ते प्रयत्न करण्याच्या दिवशी त्यांचा हातोटा या गावाला भेटलेला आहे आणि आजच्या तरुण मंडळींनी त्यांच्या आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे. कारण निवडणुका येणार, निवडणुका जाणार, 2 दिवसाचं काही आपल्याला हे होते, जुनी कामं विसरून जातात मंडळी. हे झालं नाही पाहिजे पुढील काळामध्ये. ठीक आहे, निवडणुका होऊन गेल्या, पण ज्याने योगदान ह्या गावासाठी केले त्याला विसर पाडू नये. कारण भविष्यामध्ये आज आपल्याला बरीच कामं या ठिकाणी करायची आहेत आणि ती करण्याच्या दृष्टीने सर्वजण एकत्रित राहावं अशी मी या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा हरिभक्तीपरायण माऊली महाराज तिटकारे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली 5 दिवस ज्यांनी उत्कृष्ट प्रकारचं गायन आस्वाद लोकांसाठी उपलब्ध करून देणारे आमचे युवा कार्यकर्ते अर्जुन शेठ, तदनंतर या कार्यक्रमात यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण सदरचा सन्मान घेण्यासाठी यायचे. विक्रम त्यांचा सन्मान या ठिकाणी माजी उपसरपंच राजूभाऊ पानसरे यांच्या, त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित अध्यक्ष सर्वेसर्वा आदरणीय कपिल भाऊ काळे. मला वाटतं गेल्या 3-4 वर्षापासून चांगल्या प्रकारचं काकडा असेल, भजन असेल, गायन असेल, कीर्तनाला साथ असेल, नियमाचं भजन असेल, उत्कृष्ट प्रकारचं जिजाराम महाराज खूप काढायचा आहे. आपण महाराजांचा सत्कार करण्यासाठी समोर यायचे. काशीनाथ महाराज तळवे आज ठिकाणी सदरचा सन्मान आपण या ठिकाणी आज गबाले आपल्याला देखील या ठिकाणी संपन्न गावठाण यांना या ठिकाणी विनंती आहे की सदर हरिकीर्तनातील आदरणीय सुरेशजी घोडेकर आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते. महाराजांच्या या हस्ते या ठिकाणी महिला भाविकाची चिठ्ठी निघते. आदरणीय सुरेखा भालेराव यांना आजचं महिला भाविकाचं बक्षीस जाते. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजूया. आदरणीय सुरेखाताई भालेराव, आदरणीय सुरेश घोडेकर, शैलाबाई काळे यांना देखील या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते. आपण समोर यायचे. या ठिकाणी पुरुष भाविकाची चिठ्ठी आपण जाहीर करणार आहोत. कोण बनेगा करोडपती असं काही नाहीये, परंतु आजच्या कार्यक्रमाचं ज्यांना भाग्य लाभतंय संतोष दादा हंडे या भाविक भक्ताला आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया. आपण या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गटनेत्या आदरणीय सुवर्णाबाई देवीदासजी दरेकर आपल्याला विनंती आहे आपण मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना नमस्कार. खरं तर आज आपले ग्रामदैवत मुक्तादेवी आणि कवडदारा देवी ह्या यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. खरं तर ह्या उत्सवामध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत, भाविक भक्त आहेत आणि आपले किसन महाराज हरिभक्तपरायण किसन महाराज धोत्रे यांनी अगदी छान असं कीर्तन केलं आणि एका शब्दात सांगितलं की तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, हे फक्त आपल्याला कायमचं नसतं, पण परत हे सगळं असताना आपण आपली माणुसकी कधी विसरू नये आणि जमिनीवरच आपले पाय ठेवावे. महाराजांचा हा विचार खरं तर मी नेहमी लक्षात ठेव. आणि आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यांनी आपल्याला एकच संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या विचारावर खरं तर आपण चालणारी माणसं आहोत. आणि कुणी काही म्हणत असेल, काय झालं, कसं झालं, निवडणुका होऊन गेल्या, आता ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही हा कार्यक्रम पण नाही त्याच्या अनुषंगाने बोलण्याचा, पण तरीही पण
मी अगदी निवडणुकीनंतर खरं तर ह्या गावामध्ये माझं पहिल्यांदाच येणं झालं आणि मी तशी प्रचारालाही फारशी फिरले नाही, तरी पण तुम्ही सगळ्यांनी आणि आई मुक्ताईंनी जो आशीर्वाद दिलाय आणि जो तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय, खरं तर मी त्याला कधीच तडा जाऊन देणार नाही. प्रामाणिकपणे काम करत एवढीच तुम्हाला ग्वाही देते आणि आईच्या चरणी आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीचे असे आशीर्वाद राहो आणि आमच्या सर्वांवर तुझी दृष्टी असंच अखंड राहो हीच परमेश्वर मी सदिच्छा व्यक्त करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. रामकृष्ण. सकाळी पहाटे 4 वाजेपासून मंदिराकडे चांगल्या प्रकारचं लक्ष असतं आणि या सगळ्या हरिनामामध्ये खूप मोलाचं कार्य गेली 25-30 वर्षामध्ये करतायत आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण मोहन ज्ञानेश्वर जोशी मामा. या पुरुष भाविकाची चिठ्ठी या ठिकाणी आलेली आहे. टाळ्यांच्या गजरात मामांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. आपला भाव या ठिकाणी चिठ्ठीच्या नशिबाच्या माध्यमातूनही व्यतीत झालेला आहे. मामांचा सन्मान आदरणीय कपिल भाऊ काळे आपल्याला विनंती आहे की आदरणीय जोशी मामांचा सन्मान आपण आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न करायचा आहे. नाही कुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तक्रार चालणार नाही. जे वर्गणीदार वर्गणी देणार नाही त्यांची नावं या ठिकाणी मंदिरासमोर फ्लेक्सवर लावण्यात येणार आहे. कृपया